आज आपल्यासोबत आहे ऋतूच्या आणि मम्मी आणि दादा. हाय करा दादा. सो आपण चाललोय एंजल ब्युटी सेंटर. शॉप तर सर्वांना माहितीच असेल, माझ्या पेजवरती नेहमी त्यांचे व्हिडिओज वगैरे असतात. तर त्यांचं न्यू अपकमिंग शॉप आहे, त्याचं आपण प्रमोशनसाठी निघालेलो आहोत. तर बघूया कसा होतोय आजचा डे. आणि आजचा डे स्पेशल असं आहे, थोडीफार मस्ती वगैरे. आता आपण ऑन द वे आहोत, तर पुढे काय काय होतंय ते नक्की बघा आणि कशी दिसते कमेंट करून सांगा. खाली उतरल्यानंतर फुल लुक मी तुम्हाला दाखवते. ओके. तर तुझ्या कधी आलीस? सकाळी आले. ती कधी बसणं. आणि मम्मी काय बोलशील? निघायचं होतं आम्हाला किती 1 वाजता 3 वाजता 1 वाजता निघायचं ठरलेलं. मी सांगते 1 वाजता निघायचंय. माझ्यामुळेच उशीर झालाय, माझ्यामुळेच लेट झालंय सगळं. सो बघूया आता पुढे. टाइम लागतो ना. टाइम चला बघूया. गाईज आता आपण पोहोचलेलो होतो जिथे आपल्याला यायचं होतं. तिथे आहे टॉप कोट म्हणून नवीन शॉप ओपन झालंय आणि इथे मी आले प्रमोशनसाठी. आणि खूप छान असं शॉप आहे. उद्या ओपनिंग आहे, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. इथे आजूबाजूला असं इंटरनॅशनल प्रोडक्टचे एकही दुकान नाही आहे. इथे सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. कॉम्पॅक्ट शॉपमध्ये तुम्हाला फाउंडेशनपासून प्रायमर सगळं काही मिळेल. स्किन केअर आहे, मेकअप आहे, मॉइश्चरायझर, ब्लशर, मेकअपचे ऑलराऊंडर प्रोडक्ट तुम्हाला इथे भेटतील. त्यानुसार इथे ब्रशेससुद्धा अवेलेबल आहे. हेअर स्प्रे तुम्ही बघू शकता, टाफचे आहेत, नोवा गोल्डचे आहेत. सर्व प्रकारचे स्प्रे इथे अवेलेबल आहेत आणि मी तुम्हाला दाखवते. हे पूर्ण स्किन केअरचं आहे. इथे मेकअपचं आहे, त्यासोबतच इथे नेल्स. आणि हे नवीन शॉप होता, पण एक जुना आहे इथे आपल्या ओळखीचा. खूप लागतं पहिल्यापासून. आणि तसेच इथे भेटतीलच, त्याबरोबर इथे छोटे छोटे सुद्धा भेटणार आहे. आणि उद्या या शॉपची ओपनिंग आहे. त्यासोबत हेअर ॲसेसरीज इथे आहे. त्यासोबतच इथे हेअर केअर प्रोडक्ट आहे, हेअर कलर आहे आणि सलोन रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. झालं आता आमचं शूट. आता आम्ही चाललो घरी. बाय. सो इथे नेल पेंट एव्हरीथिंग आहे. जर इथे जवळपास कोणी राहत असेल किंवा इथे मेकअप आर्टिस्ट असं कोणी रिक्वायरमेंट असेल कोणाची, तर इथे येऊन नक्की तुम्ही शॉपिंग करू शकता. चांगल्या अफोर्डेबल प्राईसमध्ये इथे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातील. आणि जर स्पेशली तुम्ही माझं नाव घेऊन येत असाल की यशूचे व्हिडिओ बघून रेकमेंड होऊन तुम्ही येत आहे, तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिला जाईल. खूप सारे नेल्स इथे बघून तर असं वाटतं काय काय घ्यावं आणि काय काय नाही. भरपूर सगळ्या गोष्टी, स्किन केअर, नेल आर्ट वगैरे सगळं काही आहे. तर मी खाली ॲड्रेस देते, त्या ॲड्रेसवरती नक्की DM करा. लोकेशन आहे मीरा रोड, भाईंदर येथे. तर सर्व काही तुम्हाला भेटून जाईल. प्रॉपर ॲड्रेस मी तुम्हाला खाली देते. खूप छान शॉप आहे, खूप छान. उद्या ओपनिंग आहे. हमारे शॉप का ओपनिंग है कल मंडे को 23 सितंबर को. आप सब आइएगा, आपके परिवार को बुलाइए, आपको दोस्तों को बुलाइए. कुछ ऑफर्स क्या कुछ ऑफर्स वगैरह भी है. अप टू 50% ऑफर चालू ही रहेगा और ओह. एडिशनल भी रहेगा कल ओपनिंग के दिन आपको. ओके. तर खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. अप टू 50% तुम्हाला डिस्काउंट भेटतंय. सो नक्की विजिट करा. असा रस्ता एकदम खडतळ आणि तसंच त्यात मी इथे सीट बेल्ट लावला होता. थांबा 1 मिनिट. हां, मी सीट बेल्ट लावला नव्हता. पापडे दादानी सेटिंग लावली आणि त्याला घालवला. शगून दिला. तो बिचारा काय बोलला मम्मी? तो बोलतो माझी पहिलीच केस आहे. मी त्याला बोलणार होते बाबा पहिलीच केस आहे, तुला काय आम्हीच भेटायचं होतं. नाही बोलतो मला डॅड. मग पापड्या बोलला की नाही, बोलतो आता याच्या पुढे नाही होणार. पण तो बोलतो नाही माझी फर्स्ट टाइम. मला त्याचं काय समजलं नाही. नंतर मग कळलं का अरे हा म्हणजे त्याचं असं का त्यांनी फर्स्ट टाइम आम्हाला पकडलंय. सो तर त्याचं पेमेंट आमच्याकडनं घेत होता. मग आम्ही हां म्हणजे द्या बाबा, आता माझं फर्स्ट जर तुम्हाला पकडले तर तुम्ही द्याच. आणि मी सीट बेल्ट लावणार होता. अरे मम्मी निकनेम सांग. सुमित नाही, असं फ्रेंड्स काय बोलतात सांग ना. तुला सांग फ्रेंड्स काय बोलतात निकनेम. तुझ्या ऋतू. मम्मी तुला? मला मम्मीकडे बहिणा. आणि मला बोलतात सोनी बोलतात मला. सो गाईज असा आपला रस्ता चालू आहे. हे बघा असं सरळ पोचू पण आपण लवकरच. गाईज सुपरमॅन बघू शकता वरती कसं आहे.
ऋतुजा कसं आहे? सुपरमॅन बघा काय, सुपरमॅन सलमान का फॅन आहे तो. स्टंट करत एवढं रस्त्यावरती उभा आहे वरती. फायनली गाईज आपण आपल्या एरियामध्ये आलो. एवढं घुमवून फिरवून हे ऋतुजाच्या मुळे का गाईज, या मुलीमुळे आम्हाला खूप फिरावं लागलं. नुसती मोबाईल घेत होती नुसती, त्याच्यामुळे किती फिरलो काय गा. आता घरी राहिलो असतं गाईज आम्ही. पण काय बात नाही, थोडंसं एन्जॉय केलं. मॅप लावलं आहे बघा. आता काय नाही, आता आपण आपल्या एरियात पोहोचलो. काय बोलीस? मॅप नाही बघितला, तिने मॅपच नाही बघितला. आता रॉंग साईडने गेलो. खूप आम्ही टर्न मारले, खूप वेळा टर्न. इथून गेलो परत युटर्न, तिथून गेलो परत युटर्न, असे एक तासात आम्ही खूप टाइम फिरून फायनली आता 7-6 वाजलेत आणि घरी गेल्यावर भेटू आपण. आता आम्ही जिथे उभे आहेत तो फाटक आहे इथे आणि आहे भरपूर आहेत म्हणजे भरपूर, पण तिथे फाटक होता आणि तिथेच अशी ट्रॅफिक लागलेली. आणि फाटक पहिले हा गाईज तिथे मी दाखवलं, तिथे मागे फाटक होता आणि एवढी ट्रॅफिक लागलेली आणि ट्रॅफिक हवालदारांना पण कोणीच घाबरत नव्हतं. कोणीच उभे नव्हतं, सॉरी कोणीच त्या ट्रॅफिक हवालदारचं ऐकत नव्हतं. सगळे बोलले फटफट जा. सगळे तिथेच थांबले. एवढी मरणाची ट्रॅफिक होती. पण त्याच्यामध्ये ट्रेन आली तर झाला आपला फायनली टास्क पूर्ण झाला. आमच्या मनात एवढीच इच्छा होती. आणि हा भेळवाला पण त्याचं चांगलं दाखवत आला नुसता कधीपासून आमच्या सोबत होता. आम्ही बरं घेऊया का, पण तो पटकन पुढे आम्ही मागे असा आमचा सफर झाला आणि मज्जा आली. भरपूर ट्रॉफिक होती, भरपूर एवढी. कधीपासून अर्धा तास आम्ही या ट्रॉफिक मध्ये अडकलेलो आहोत ना. हो भेळाला बघते, भेळवाल्याला बघते, पण भेळवाला आमच्या पुढे आला. आता आम्ही पुढे आलो. चलो. वाटतंय तुझ्यामुळे आपण एवढे वेळा चुकलो. चांगलं वाटतंय मला. बापरे बघ मी चांगलं वाटतंय बोलतोय. एवढं 1 तास आपला वेळ. 1 तास. दादा तुला कसं वाटतं हिने आपल्याला चुकवलं त्याच्यामुळे? खूप चॉकलेट ट्रॉफिक मध्ये खूप असं फास्ट असं ड्रायव्हिंग असेल काहीच नाही वाटत, बट असं खूप डेंजर सीन होऊन जातो. कंटाळा येतो, खूप वैताग येतो आहे ना मम्मी? पण जाऊ दे, काय वाटलं नाही तसं फिरून आलो तर. फिरून आलो, मस्त टाइम स्पेंड केला. एवढे की ट्रॉफिक लागली तर वैतागलो. हा, आता पुढे पण अजून ट्रॉफिक लागणार आहे बघ. दिसत होती, त्याच्यात कांदा भजी दिसत होती, म्हणून जास्त भूक लागत होती. आता भरपूर ट्रॉफिक आहे इथे, पुढे पूर्ण ट्रॉफिक आहे. आणि आमच्याकडे चटपटा होतं सर्व खायला, ते संपलं. आम्ही सगळं पण खाल्लं. असं पण नाही ना, आम्ही ट्रेन मध्ये येतो, चला काहीतरी येईल तर घेऊ. पण तसं काहीच नाही. चणे बिने घेतले असते. खूपच जास्त. हिला पण उशीर होतोय, हिला पण फोन येतात, दादाला पण. दादा काय बोलत? ट्रेननी जायचं, तुमचं घर इथंच आहे. मग आम्ही येऊ तुम्हाला सोडायला ट्रेननी. मग तू ये आम्हाला तर परत सोडायला. नाही आपण असं करूया, एकमेकांना सोडायला घ्या. तेच खेळत बसू मला. असं मी मॅप पूर्ण सांगणार, घरापर्यंत सगळे येऊन उभे राहतील. इश्यू करत स्टेशन. जाऊ दे, इशू माझी बॅग उद्या पाठवून दे घरी, मी जाते इथून आता. आणि बॅग पैसे जाऊ दे, हाय ना मोबाईल. पैसेच काय भाव गेल घ्यायला, मी नाही करत तिकीट. बघा काही टीसी कोण माझा व्हिडिओ बघत असेल, हिला मुलीला पकडू शकता. ही बोललो मी तिकीट नाही काढत. तू काढतो का नाही? काढते मी, बाबा सकाळी काढून आली. पण खोटं बोलते गाइस. आता टीसीचे डरनी खोटं बोलते. अभी हमको जाना है, इधर ऊपर ब्रिज होगा लेफ्ट साइड में, उधर पासना एवढी ट्रॉफिक लागली, एवढी ट्रॉफिक, खूप ट्रॉफिक. आणि यांचं नुसतं घाई होतंय जायचं. पूर्ण रस्ताभर ट्रॉफिक आहे. आता यांना मी सुनील मधनच घेऊन जाते, जेणेकरून आम्हाला ट्रॉफिक नाही भेटणार. डोंबिवली म्हणजे आमची डोंबिवली याच गोष्टीसाठी जाणली जाते. खूप सारी ट्रॉफिक. हा मरते गाईज मधी आणि मध्ये त्याला बोला थांबा. घे ना गाडी. मम्मी भांडली गाईज त्याला. दलिद्रा बोलतो तूच बोल. टाकल्यावरच फटके दिले असते. आमची डोंबिवली याच गोष्टीसाठी जाणली जाते की खूप सारी ट्रॉफिक जशी भिवंडी जाणली जाते. मध्ये त्याला काय गरज होती का लावायची? आपण गेलो असतो की नाही पटकन. आणि भिवंडी या गोष्टीसाठी जाणली जाते, खूप सारी धूळ, मातीच माती. चलो, थोडासा फार ट्रॉफिक झालंय, पण आता काय नाही, थोडं 5 मिनिटाचं बात आहे. घरी काय
किती गर्दी आहे. नुसते बाहेर फिरतात गाईज लोक. एवढे का बाहेर फिरतात? कशाला फिरायचं एवढं? उगाच रस्त्यात गडबड करायसाठी एवढे सारे. आपण शॉर्टकट निवडून असं छोटूसा चांगला रस्ता निवडला आणि आता आपण फटाफट चाललो आहे. तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथे सॉरी इथे इकडनं कुठे मम्मी इथे ना. लाईक चॅनल सबस्क्राईब शेअर सगळं करा आणि सपोर्ट करा. छान. मम्मीने काहीतरी फेकलं. आता इथे राईट. सो नंतरच बोलते काहीच. आता जरा ॲड्रेस सांगता. एक राईट.